आपल्या हातात जर का मोबाईल असेल, आपण जर का ही स्पर्धा पाहत असाल तर प्लीज लगेचच यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन आपण क्रिक लाईव्ह 007 हे टाईप करून या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे आणि लगेचच बेल आयकन प्रेस करून पुढच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना मात्र सपोर्ट करायचा आहे. तुमचं सपोर्ट फार महत्त्वाचं असेल, कारण की अगदी या लखलखत्या उन्हामध्ये त्यांची देखील टीम पूर्णपणे या स्पर्धेला कव्हर करते कालच्या दिवसापासून. तर पुन्हा एकदा विनंती असेल सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना व मान्यवरांना की प्लीज आपण महेशदादांच्या पूर्ण टीमला अगदी सपोर्ट करायचं आहे, कारण की क्रिक लाईव्ह 007 ही टीम या स्पर्धेला आपल्या पूर्ण कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कव्हर करते आहे. त्यांची क्लिअरिटी देखील तुम्ही पाहू शकता, अचूक स्कोरिंग देखील पाहू शकता. आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या कामांना ध्यानात घेऊन प्लीज जर का तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल तर लगेचच यूट्यूब ओपन करा, त्याच्यामध्ये सर्च बॉक्समध्ये जाऊन क्रिक लाईव्ह 007 हे टाईप करत असताना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा. तर इथून मात्र अगदी आपण जर विचार केला तर ड गटातील दुसरी मॅच आपल्या डोळ्यासमोर येते. सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा, HPCL योद्धा 11 वाशी टर्मिनल असे दोन संघ आपल्या डोळ्यासमोर नक्कीच आजच्या दिवसातील ड गटातील दुसरी मॅच घेऊन येतात. अगदी जर क गटाचा विचार केला तर त्याच्यामधनं सुपर 4 साठी एक टीमने आपली जागा नक्कीच पक्की केली आहे. नक्कीच वॉरियर्स 11 महाडा टीम ने ती मॅच जिंकली आणि सुपर 4 मध्ये आपलं स्थान देखील पक्का केलं. इथून मात्र ड गटातील दुसरा सामना सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा विपक्ष HPCL योद्धा 11 वाशी टर्मिनल. पहिला चेंडू याच दरम्यान टाकला जातोय आणि इथून पहिला चेंडू अगदी सटीकतेने हाताळत असताना मात्र गोलंदाज हा चेंडू डॉट फेकतोय. कोणत्याही प्रकारची धाव अद्यापही आलेली नाही आहे स्कोर कार्ड वरती. 4 षटकांचा सामना असेल, 16 मिनिटांचा कालावधी असेल. दुसरा चेंडू या ठिकाणी रिलीज केला जातोय मिडल ऑफ द बॅट. चेंडू चालला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू 1 बाउन्स, सीमा रेखा पार फरार. येतोय हा 4 चौकार. नक्कीच पहिला चेंडूची अगदी वाट पाहिली, चेंडूला पाहिलं, जाऊ दिलं, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेचच आक्रमण, म्हणजे अगदी स्वतःला सेट होण्यासाठी टाइम दिला. त्याच्यानंतर पाहिलं की गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय, त्याच्यावरती आक्रमण करत असताना फलंदाज मात्र गणेश अगदी चांगली बॅटिंग करतोय. इथून मात्र पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेले. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. झेलची संधी देखील त्या ठिकाणी क्रिएट झाली होती, परंतु योग्य वेळी आणि ऐन वेळी झेल मात्र जमिनीला दान झाला आणि कुठे का होईना फलंदाज गणेशला मात्र जीवनदान या ठिकाणी मिळतं. इथून बघता बघता अगदी 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 5. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. अगदी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये जात असताना 2 फिल्डरच्या गॅपला भेदून चेंडू पुन्हा एकदा फरार झाला. सध्या पाहता आणि सिमेंट विकेटचा विचार केला तर तिला पाटा विकेट असं म्हटलं जातं आणि ती जेणेकरून फलंदाजांना साथ देते. पुन्हा एकदा बॅकफूटवरती जात स्क्वेअर कटचा फटका लगावण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु योग्य असं ताळमेळ जुळलं नाही आहे बॅटचं आणि चेंडूचं, ज्या कारणाने पुन्हा एकदा गोलंदाज अगदी चोख प्रत्युत्तर देत असताना डॉट चेंडू फेकतोय. एकूण 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 9 आणि पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. ती फक्त 1 धावेसाठी आणि या एका धावेनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. एकूण 10 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती अंकित होत असताना पाहू शकता. रोशन आणि राठोड या 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली. दोन्ही फलंदाजांना अगदी 5-5 धावा एकवटत आपल्या टीमला 10 या आकड्यावरती घेऊन जाण्याचं काम अगदी यशस्वीरित्या पार पाडलंय. परंतु इथून मात्र या 10 धावसंख्येला तुम्हाला कुठेतरी 50च्या आकड्यापर्यंत न्यावं लागेल, कारण की गोलंदाजी करणारी टीम देखील तितक्याच ताकदीची आहे. त्यांच्यामध्ये देखील चांगले फलंदाज
आहेत ज्यांचा समावेश त्यांच्या संघ मालकाने नक्कीच केला आहे, परंतु इथून या स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर एकामेकाला तुम्हाला जरूर कडवी झुंज द्यावी लागेल आणि अपेक्षित असेल, कारण की इथे एकही लीग मॅचेस नाही आहेत की तुम्हाला 3मधून 2 जिंकायचे आहेत किंवा 1 हारले तरी चालेल. डिरेक्टली नॉकआउट म्हणजे मॅच हारलात की स्पर्धेतून बाहेर. आणि जर का तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मात्र प्रत्येक संधीला मात्र तुम्हाला अगदी ग्रॅप करून चांगला खेळ खेळावा लागेल. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं, पदल आली ते पाहत असताना मात्र चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला आहे. बघता बघता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट, 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचती आहे ती 12. आतापर्यंत 12 धावा आपण धावफलकावरती पाहतो. आकाशचा पहिला चेंडू आणि पहिलाच एक शॉट आहे. यस, किती कटाक्ष नजर ठेवून पंच आपली कामगिरी बजावत आहेत. धन्यवाद, त्यांचा देखील आभार व्यक्त करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी एकच धाव, रिव्ह्यू नाही आहे सर कोणत्याच प्रकारचा. स्कोर एकूण 11 धावा धावफलकावरती आहेत. 10 होत्या, जर या 2 ॲड केल्या असत्या 12 झाल्या असत्या. तुमचा इशारा आला, 1 धावाची कपात केली गेली. एकूण 11 धावा. 11 रन्स इज ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. अब तक 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना गोलंदाज आकाश मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो 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 हो, इथून मात्र जे रिॲक्शन्स होते असं वाटलं होतं की मोठी संधी निर्माण झाली आहे की काय आणि विकेट किपर चूक करतोय की काय. आणि जर का खऱ्या अर्थानं चूक केली असेल तर त्याचा खामियाजा मात्र तुम्हाला नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये भोगावा लागेल. इथून मात्र आकाश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील 1च धाव खर्च करतोय. आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेलचं सादरीकरण करत असताना 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन बॉलिंग माग गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा अगदी अकुट्टबाचा चेंडू होता, परंतु नैसर्गिक अडथळा असल्या कारणाने 1च धाव मिळतीये आणि या एका धावेनं अगदी अस्ती का होईना परंतु स्कोर कार्डवरती देखील धावा जमवल्या जात आहेत. आणि या धावा जमवत असताना एकूण 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 12 वर्ण धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. पण डिक्लेअर केल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणार नाही आहे. हे फारसे नियम आपण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहता की स्ट्राईक रोटेट होते डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर, परंतु नवी मुंबईमध्ये असं काही नियम नाही आहेत. जर का डिक्लेअर गेली तर तोच बॅट्समन स्ट्राईक एंडवरती राहील. इथून मग पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय. लॉंग ऑफचा फिल्डर झेल खाली आलाय, झेल सोडतोय. अप्रतिम अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. पा संधीचं सोनं कशा पद्धतीनं केलं जातं हे दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीनं करून दाखवत आहेत. संधी त्या ठिकाणी झेलची देखील निर्माण झाली होती, परंतु जर का तुम्ही कॅच पकडले असते तर ह्या मॅचमध्ये देखील अजून पकड चांगली निर्माण केली असती. परंतु तुम्ही झेल सोडताय आणि कुठे का होईना याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. सांगायचं झालं तर चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि तुम्हाला त्याची माफी देखील दिली जाणार नाही. ओहो, इथून मात्र घुटना टेक और मेरा शॉट देख असा काहीसा खेळ तुम्ही नक्कीच पाहता. मिळालेली ही 1 धाव आणि या एका धावेनं खरं सांगायचं झालं तर 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते आहे ती बिनगडी बाद 16. एकच बिनगडी बाद नक्कीच 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. अद्याप देखील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथून मात्र शेवटचा चेंडू आकाश रिलीज करेल. पुन्हा एकदा स्टेप आउट अगदी मिडॉनच्या रिझनमध्ये चेंडूला ढकलून लावले तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने एकूण 17 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. ते कुठे का होईना प्रतिषटकामागे जर आपण विचार केला तर 8.00च्या सरासरीने धावफलकावरती धावसंख्या एकवटण्याचं काम या ठिकाणी दोन्ही फलंदाज अगदी बखूबी पूर्ण करतायत. परंतु वेग वाढवावा लागेल कारण की या 16 ते 17 धावा खूप कमी वाटत आहेत, कारण की 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला कुठेतरी अगदी विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. फटाके वाजले ना, संदीप दादा मात्र समाजसेवक सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी कायम उभे राहणार. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. अगदी 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होत असता 17 धावा धावफलकावरती. तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज राजू. ओहो, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. अगदी चकवा दिलाय गोलंदाजानं. विकेट किपरच्या ग्लव्समध्ये जाऊन चेंडू थांबतोय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. तब्बल 17 वरती धावसंख्या स्थिरावलेली. तिथून मात्र राजू देखील कठीणातले कठीण प्रश्न फलंदाजांना विचारतोय. अकुट्टप्प्याचा चेंडू पुल इज सक्सेसफुल. येतोय हा दर्जेदार धमाकेदार षटकार. बॅट्समॅन
राठोडच्या बॅटनं. नक्कीच नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं देखील ATM खुलं झालंय. आजच्या दिवसामध्ये राठोड यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू केलं गेलंय. लावलेल्या इनामी राशीचा भरपूर फायदा उचलला जाईल का? या पारितोषिकाचे हकदार बनणार का? सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हो 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 पुन्हा एकदा अगदी बैठकी शॉटचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. अगदी चेंडूच्या मेरिटच्या हिशोबाने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण की एक षटकार आल्यानंतर जर का आपण पर्सेंटेज ऑफ चेंडू अगर डॉट खेळत असू तर मग काय फायदा होणार नाही टीमला. पहा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट करत असताना 2 खेळाडूंच्या मधनं चेंडू अगदी फरार होतोय, ते म्हणजे चौक षटकारासाठी. नक्कीच नक्कीच अप्रतिम अप्रतिम बॅटिंग तिथून मात्र दुसरा षटकार आलाय, म्हणजे 3 षटकार जर का लगावले तर 500 रुपयाचा पारितोषिक या खेळाडूला नक्कीच देण्यात येईल. परंतु आतापर्यंत 2 षटकार नक्कीच या फलंदाजाच्या बॅटनं नक्कीच आलेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असता अगदी धावसंख्येनं मात्र वेग पकडलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर या ठिकाणी एकूण धावसंख्या 29 आणि याच दरम्यान आपण जर विचार केला तर अगदी आमच्या सर्वांचे लाडके संदीप दादा म्हात्रे समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक डॅशिक नेतृत्व अगदी धमाकेदार एंट्री देखील आपण साहेबांची पाहताय आणि अगदी जे आमचे सुरक्षा रक्षक कर्मचारी आहेत त्यांच्या पाठीशी अगदी नेहमीच तत्पर उभे राहणारे आमचे सर्वांचे लाडके संदीप दादा म्हात्रे समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन अगदी धमाकेदार एंट्रीनं झालंय. नक्कीच तुम्ही पाहू शकता. याच दरम्यान पाहुण्यांचं स्वागत देखील त्याचप्रमाणे धमाकेदार अंदाजाने बॅट्समन राठोडने केलंय. येतोय हा दर्जेदार षटकार. नक्कीच नक्कीच एका बाजूनं आमच्या प्रमुख पाहुण्यांची एंट्री होती आणि एका बाजूनं आमचे फलंदाज देखील त्यांचं स्वागत तितक्याच थाटामाटात करतात. अगदी पाहिलं की पाहुणे येत आहेत आणि लगेचच आपल्या बॅटमधनं षटकार देखील ते खेचून आणतात. नक्कीच 500 रुपयाचा जो पारितोषिक लागला होता फलंदाजांवरती त्याचे ते खऱ्या अर्थानं मानकरी ठरलेत. तर मात्र पुन्हा एकदा प्रयत्न राहिला होता, परंतु मिस टायमिंग कम्युनिकेशन अगदी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय आणि बघता बघता 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 37 वरती. जर आपण विचार केला तर आमचे स्पर्धेचे आयोजक अभिजित दादा गायकवाड असतील व त्यांची पूर्ण टीम अगदी संजय दादा म्हात्रे समाजसेवक साहेब यांच्या माध्यमातून अगदी खऱ्या अर्थानं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी संदीप दादा म्हात्रे समाजसेवक यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तसेच त्यांच्या समवेत आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित दादा गायकवाड असतील, त्यांच्या समवेत विकास वाघमारे असतील, सचिन माने असतील. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 37. तसेच गणेश माने साहेब असतील, शंकर पाटील साहेब असतील, गणेश शेटके साहेब असतील, या सर्वांच्या सहाय्याने मात्र आपण जर विचार केला तर या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि या सर्व आयोजकांवरती असलेलं प्रमुख पाहुण्यांचं प्रेम, मान्यवरांचं प्रेम आपण नक्कीच अनुभवता. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. एकूण तुम्ही धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहू शकता ती म्हणजे 37. मी मगाशीच म्हटलं होतं की या 16-17 धावसंख्येनं तुमचं काहीच होणार नाही. जर का तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला मात्र स्कोर कार्डवरती कमीत कमी 40 ते 50 धावा अंकित कराव्या लागतील आणि तशीच काही फलंदाजी राहिली आहे मागच्या 3ऱ्या षटकामध्ये. अक्कोट टप्प्याचा चेंडू पंच देखील आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात की इट्स अ वाईड बॉल आणि गोलंदाजाला वॉर्न देखील करतायत की ह्याच्यानंतर जर का तुम्ही असं कृत्य परत मैदानामध्ये केलात तर तुम्हाला मात्र दंडित देखील केलं जाईल. शंकर नावक गोलंदाज आहे. इथून मात्र पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली जाते. बॉल थोडंसं डीप देखील होतं आणि अगदी गोलंदाज मात्र फलंदाजाच्या कानाजवळनं शिट्टी वाजवत हा चेंडू मात्र विकेट किपरच्या ग्लव्समध्ये पोहोचवतोय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. अगदी पहिला चेंडू अवंतर त्याच्यानंतर लगेचच डॉट बॉल म्हणजे चोख प्रत्युत्तर गोलंदाज देखील फलंदाजांना देतोय. एकूण 38 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये आणि इथून मात्र आपले मान्यवर सर्वांचे लाडके संदीप दादा म्हात्रे समाजसेवक हे मात्र व्यासपीठावरती येऊन आसानस्त झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत की आपण आपल्या वेळातलं वेळ काढून या ठिकाणी नक्कीच उपस्थित झाले आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवलीत. खरंच त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत.
जाऊया पुन्हा एकदा ग्राउंडच्या दिशेने. अगदी या षटकातील 3 चेंडू या गोलंदाजांना फेकलेत परंतु एकही धाव खर्च केलेली नाही आहे. मी म्हणेन क्रिकेट हा ताकदीचा खेळ नसून तर युक्तीचा खेळ आहे. पहा एका बाजूनं फलंदाज राठोड मात्र चांगली बॅटिंग करतो तर गणेशने त्याला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम पूर्ण करायचं आहे आणि इथून मात्र पंचांचा नक्कीच इशारा आला की इट्स अ नो बॉल, कारण की मगाशीच गोलंदाजाला 1 बाउन्सचा इशारा देऊन वॉर्न केलं होतं तरी देखील पुन्हा एकदा तोच गुन्हा तो करताना सापडला आहे आणि लगेचच त्याच्यावरती कारवाई करत पंचांना मात्र गोलंदाज शंकरला अटक केली आहे. नो चेंडू आणि या नो चेंडूच्या माध्यमातून उघडा डोले पहा नीट, कारण की हा चेंडू आहे फ्री हिट. हा इथून मात्र पुन्हा एकदा फटका खेळायचा होता परंतु मिस टायमिंग कम्युनिकेशन, पण कुठे का होईना अगदी सिंगल आली आहे आणि या सिंगलनं भरपूर मोठ्या कालखंडानंतर अगदी बॅटीच्या माध्यमातून 1 धाव आली आणि या एका धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती 40च्या घरामध्ये. 40 धावा अंकित करत असताना 2 चेंडू अद्याप देखील शिल्लक आहेत. या चेंडूवरती राठोड काय करतील? शॉर्ट पिच डिलेव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप होती आणि यस पंचांचा देखील इशारा आला आहे की 22व्या नियमाचा नक्कीच या ठिकाणी उल्लंघन केला गेला आहे आणि अवंतर चेंडू आणि अवंतर धावेच्या मदतीनं जर का आपण विचार केला तर 41 धावा म्हणजे मोफत स्वरूपाच्या धावा या ठिकाणी गोलंदाज खर्च करतोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर धावा कशाही येवो स्कोर कार्डवरती धावं येणं गरजेचं असतं. तर यस अंपायर एकमेकांसोबत चर्चा विनिमय करतील. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. प्लीज कोणत्याही प्रकारचा दाब पंचांवरती नको आहे आणि सीमारेषेच्या बाहेर जे खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण मैदानाच्या आत यायचं नाही आहे, अन्यथा आपल्यावरती सक्त कारवाई केली जाईल. या स्पर्धेचे नियम फार कडक आहेत. आमचे पंच वेल क्वालिफाईड वेल एज्युकेटेड आहेत. त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्यावरती आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. यस थँक्यू अंपायर. इट्स अ वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मैदानात एकूण धावसंख्या जाऊन पोचती आहे ती 42च्या घरामध्ये. एका बाजूनं षटक चांगलं देखील हाताळलं जातं, एका बाजूनं मोफत धावा देखील खर्च केल्या जातात. तर पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवरती चेंडूला रिलीज करत असताना मात्र हा डॉट बॉल, विकेट किपर कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आहे. अगदी अवंतर चेंडूच्या धावा तो खर्च करत असताना मात्र डॉट बॉल देखील फेकतोय, परंतु लास्ट चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. हो 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 पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता परंतु क्षेत्ररक्षकाखाली पोहोचणार नाही आहेत. लो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झाला आहे आणि इथून फक्त मिळेल 1च धाव आणि या एका धावेनं अगदी 4 षटकांच्या समाप्ती अखेर नक्कीच वाशी टर्मिनल या टीमची धावसंख्या तुम्ही जर विचार केला तर जाऊन पोहोचते ती 43च्या घरामध्ये. म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आहे. एकूण तुम्ही स्कोर कार्डवरती बिन गडीबाद 43 अशी धावसंख्या पाहत आहे. म्हणजे एक मोठी पार्टनरशिप आपण भागीदारी मैदानामध्ये पाहिली ज्याच्यामध्ये एक चांगलं ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये असताना मात्र 43 धावा धावफलकावरती 44 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा या टीमसमोर. अगदी HPCL योद्धा 11 वाशी टर्मिनल या टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 43 धावा अंकित केल्या, परंतु सेकंड इनिंग्समध्ये अगदी सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा या टीमसमोर आता गरज असेल 44 धाव्यांची. लखलखतं ऊन आहे. अगदी या उन्हामध्ये आपण परिश्रम करताय, मेहनत घेताय, परंतु प्रत्येक खेळाडूला एकच विनंती असेल की आपण प्लीज एनर्जी ड्रिंकचं कन्झम्पशन जास्त करा, पाण्याचं कन्झम्पशन जास्त करा, आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवा. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक अभिजित गायकवाड साहेबांना की प्लीज आपण संदीपदादा म्हात्रे समाजसेवक यांचे देखील या ठिकाणी सत्कार सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे. अगदी या स्पर्धेची गोड आठवण म्हणजेच मायेची उद्गार शाल व पुष्पगुच्छ देऊन आपण नक्कीच अभिजित गायकवाड साहेबांना पाहणार आहोत. संदीपदादा म्हात्रे समाजसेवक यांचा सत्कार सन्मान पूर्ण करत असताना. तर चला योद्धा 11 नवी मुंबई आणि टायटन 11 अदानी चेंबूर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपले ID कार्ड्स घेऊन या ठिकाणी व्यासपीठावरती चाचपणीसाठी यायचं आहे. तसंच नाणेफेकीचं कौल देखील पूर्ण करून घ्यायचं विनंती असेल, कारण की आपण सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा HPCL योद्धा 11 वाशी टर्मिनल यांच्या मॅचमधील सेकंड इनिंग्समध्ये पोहोचतोय. तर चला बॅटिंग टीम प्लीज आपली सलामीची जोडी पाठवायची. फारसा वेळ आपण दवडताय
अन्यथा आपल्यावरती कारवाई केली जाईल. लक्ष असू दे, आपल्या षटकांमध्ये कपात केली जाईल. तसेच मी गणेश माने साहेबांना देखील विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते शाहरुख सय्यद साहेब यांचे देखील या ठिकाणी सत्कार सन्मान पूर्ण करायचा. त्याच्यानंतर मी सचिन माने साहेब यांना देखील विनंती करेन की आपण शंकर माने साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार सन्मान पूर्ण करायचं आहे. तसंच मी गणेश शेटके साहेबांना विनंती करेन की आपण जालिंदर वागसे साहेब असतील, तसेच फिरोज मुखला साहेब असतील, यांचे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार सन्मान पूर्ण करायचा आहे. अगदी जे मैत्रीचं नातं मी म्हणेन या आयोजकांना आज निभावलं आहे, त्यांच्यावरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थानं आज आपण मान्यवरांच्या उपस्थितीनं पाहू शकतो. चला सलामीची जोडी पाठवायची प्लीज, इट्स अन हंबल रिक्वेस्ट. आपण फारसा वेळ दवडता अजिबात, जर का 1 मिनिटाच्या आत आपला खेळाडू आतमध्ये पोहोचले नाही तर आपल्यावरती कारवाई केली जाईल. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर छायाचित्र देखील टिपले जात आहेत. या स्पर्धेची गोड आठवण ज्यावेळी या मान्यवरांना किंवा आयोजकांना वेळ मिळेल, ज्यावेळी आपली गॅलरी ओपन करतील त्यावेळी नक्कीच फोटो स्वाईप करत असताना जेव्हा हे फोटोज डोळ्यासमोर येतील तेव्हा ते नक्कीच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून अगदी त्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा जातील आणि म्हणतील की खरंच काय स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि आमच्यावरती मान्यवरांचं प्रेम किती चांगल्या पद्धतीनं आमच्या मान्यवरांनी दाखवलं होतं. की ज्या ठिकाणी मान्यवरांची मांदी आली आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढली, असं काहीसं चित्र तुम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया या दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या दिशेने. अगदी सेकंड इनिंग्सला होतीये सुरुवात. सामना रंगतोय BMC युनिट क्षमासेवी सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा विपक्ष HPCL योद्धा 11 वाशी टर्मिनल्स या दोन टीम्समध्ये, ज्याच्यामध्ये अगदी HPCL योद्धा 11 वाशी टर्मिनल या टीमने मात्र पहिल्या इनिंग्समध्ये 43 धावा बनवल्या तर 44 धावांचं आव्हान ठेवलं आहे सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा या टीमसमोर. नॉकआउट स्टेजच्या मॅचेस आहेत मित्रांनो. तुम्हाला अगदी प्रत्येक मॅचमध्ये जीवाच्या आकंतकानं मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण की इथून जर का तुम्ही पराभूत झाला तर थेट तुम्हाला डिरेक्टली ट्रेन किंवा बस पकडून कार पकडून घरी जावं लागेल. आणि जर का तुम्ही जिंकलात तर तुम्हाला मात्र मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये राहण्यामध्ये देखील मजा येईल. आणि जर का तुम्हाला तसं काही करायचं असेल तर त्यासाठी एकामेकाला कडवी झून, बिग फाईट आणि एक बिग बॅटल नक्कीच द्यावी लागेल. तर चला सेकंड इनिंग्सला होतीये सुरुवात. पंचांचा देखील इशारा आला की द गेम इज ऑन. स्ट्रायकरवरती फलंदाज दीपेश तर नॉन स्ट्राईकवरती फलंदाज आहे अक्षय. तर पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी गोलंदाज अशोक. नक्कीच तेलंगे साहेब यांच्याकडनं दत्तात्रयसाठी अगदी दत्ता तेलंगे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 111 रुपयाचं पारितोषिक लागू केलं गेलं आहे. परंतु चेंडू चाललाय घोषित रिझनमध्ये, फक्त एकच धाव आणि या एका धावेनं कुठे का होईना सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा टीमचं धावसंख्येचा श्री गणेशा या ठिकाणी झालाय. आता अक्षय आलाय. नक्कीच अक्षय हा फलंदाज स्ट्राईकला आहे. दत्ता तेलंगे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रत्येक फलंदाजासाठी लागू केलं गेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 111 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच पारितोषिकाची भरमार, पारितोषिकाची बरसात आपण मैदानामध्ये या फलंदाजांवरती होत असताना पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक निघाला, दुसरा चेंडूला रिलीज करेल. पॅडलाईनचा चेंडू, अपीलमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची कमी. लेग बाईटच्या माध्यमातून येते हे डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव आणि या एका धावेनं टीमची वाढती धावसंख्या बिनगडी बाद आत्तापर्यंत 2. नक्कीच 44 धावा बनवायच्या आहेत. 44 धावा बनवत असताना मात्र तुम्हाला खूप मोठा प्रवास देखील पूर्ण करायचा आहे. आणि अगदी जर का तुम्हाला प्रवास पूर्ण करायचा असेल तर मात्र तुम्हाला अगदी लोकलचे रस्ते सोडून तुम्हाला एक्सप्रेस वे गाठायला लागेल, जिथे जेणेकरून तुम्हाला स्पीड ब्रेकर्स आणि खड्डे सापडणार नाही. खऱ्या अर्थानं तुमच्या गाडीला वेग मिळेल आणि वेग मिळत असताना तुम्ही 44 धावांच्या टप्प्यापर्यंत अगदी खूप वेगानं पोचू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला, चेंडू रिलीज करेल. हो फसवा चेंडू, अगदी पूर्णपणे चकवा दिलाय फलंदाजाला. शॉर्ट टर्म पुलचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता फलंदाजाचा, परंतु प्रयत्न फसलाय, प्रयत्न अपयशी गेलाय. कारण की चेंडूवरती योग्य नजर नसल्या कारणाने हा चेंडू मात्र शरीर यष्टीला जाऊन भेदलाय आणि हा डॉट चेंडू समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असता P1 मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात.
चेंडू क्रमांक 14 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. यावेळी मिडल ऑफ द बॅट करत असताना चेंडू निघाला डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. चेंडू मात्र येतोय दन 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 करत. हा बिग माहिती हिट षटकार. TM भांडूप MSCB 607 या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज आपण VIP डाईस म्हणजेच मुख्य कक्षाजवळ यायचं आहे. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा तुम्ही इथे उपस्थित असाल तर प्लीज भांडूप MSCB 607 या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज आपण लगेचच मुख्य कक्षामध्ये यायचं आहे. हो इथून पुन्हा एकदा गती परिवर्तन, टाळ्यांचा कडकडाट तुम्ही डगआउट आणि ग्राउंडमध्ये दोन्ही जागी पाहताय. कारण की गोलंदाज अगदी मुथय्या मुरलीधरन सारखी गोलंदाजी करतोय. चेंडू कधी आत कधी चेंडू बाहेर, अगदी एका टप्प्यावरनं चेंडूला वळण देण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज बखूबरीत्या पूर्ण करतोय आणि फलंदाजांना मात्र जखडून ठेवण्याचं काम या ठिकाणी खूप छान पद्धतीनं पूर्ण करतोय. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एक षटकार जरूर त्यांनी कन्सिडर केला होता, परंतु आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती जी धावसंख्या आहे ती आहे 9. ओहो पुन्हा एकदा हा चेंडू उडवलाय, टेक ऑफ केलाय चेंडूना. चेंडू मात्र जाऊन लँड होईल मैदानाच्या बाहेर. येतोय हा बिग 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 माहिती हिट षटकार. आणि अगदी अक्षय मात्र सलग 2 षटकार लगावतोय आणि तो खऱ्या अर्थानं 2 वेळा लावलेल्या पारितोषिकाचा मानकरी देखील ठरतो. म्हणजे प्रत्येक षटकासाठी 111 रुपये दत्ता तेलंगे साहेब यांच्याकडनं आणि तो 2 वेळा या पारितोषिकाचा मानकरी नक्कीच ठरतोय. आणि अगदी मॅच संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन नक्कीच घेऊन जायचं आहे, कारण की अशा इनिंग्सची गरज आहे. कारण की आपण 44 धावांचा पाठलाग करतोय. असं वाटलं होतं की कुठे का होईना हा षटक चांगल्या पद्धतीने समाप्त होईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरामध्ये. बिनगडी बाद 14 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत आहे. पूर्णपणे याच फलंदाजानं मी म्हणेन 6 चेंडूंचा खेळ केला आहे. म्हणजे फलंदाज अक्षय, आणि अक्षयनं अगदी आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये 13 धावा एकवटत असताना टीमची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 14च्या घरामध्ये. म्हणजे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 30 धाव्यांची. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10.000च्या सरासरीनं धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. ओहो मलिंगा सारखी ॲक्शन तुम्ही मैदानामध्ये पाहताय. गोलंदाज गणेशची, परंतु एकच धाव आणि या एका धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. वाढती धावसंख्या 15 आहे स्कोर कार्डवरती, परंतु गोलंदाजाची जी तुम्ही ॲक्शन पाहताय अगदी श्रीलंकाच्या लसित मलिंगा यांची आठवण करून देत आहेत. खऱ्या अर्थानं एक छोटंसं रनअप आहे, परंतु ॲक्शन पहा किती सुबब आहे. अगदी इथून मात्र ज्यावेळी ते चेंडू रिलीज करतील ना त्यावेळी तुम्हाला नक्कीच लसित मलिंगा यांची आठवण येईल. ते बघा पुन्हा एकदा चेंडूला रिलीज केलं गुडलाईन स्पॉटवरती. मिसटायमिंग कम्युनिकेशन, विकेटकीपर झेल खाली, परंतु गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा झेल पूर्ण करतात. बघता बघता झालं काय तर फलंदाज नक्कीच बाद झालाय, परंतु पंचांचा जो काही निर्णय असेल आपल्याला त्याची वाट पाहिजे, कारण की पंचांचा अद्याप देखील इंडिकेशन आलेला नाही आहे. चला विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला की आपण आपली जागा सोडायची नाही आहे. आपल्याकडे आधीच वेळेचं बंधनकारक आहे, त्याच्यामुळे आपण अजिबात आपली जागा सोडायची नाही, कारण की परत आपण टीम हडल कराल, त्याच्यानंतर परत आपण आपल्या जागेवरती जाल, म्हणजे एकूण 2 ते 3 मिनटं आपण घ्याल. त्यापेक्षा आपण आपल्या जागेवरती राहून पंचांच्या डिसिजनची वाट पाहायची आहे, जेणेकरून जो काही फायनल डिसिजन येईल तो आला की आपण लगेचच मॅचला रिझ्यूम करू शकतो. अंपायर इट्स अ नो बॉल. तर अविनाश सर ओव्हर स्टेपचा हा नो दिलाय पंचांनी, आणि जो काही निर्णय असेल त्याचा मात्र तुम्हाला स्वीकार करावा लागेल. आणि सोने पे सुहागा नेहले पे दहला का, कारण की झेलबाद झाला होता फलंदाज आणि त्यानंतर त्याला जीवनदान मिळालंय. नक्कीच एक धाव घेतली आणि इथून मात्र पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट करत चेंडू 1 बाउंस, सीमा रेखा पार फरार. येतोय हा 4 चौकार. पुन्हा एकदा नो बॉल. सलगचा दुसरा नो चेंडू तो गोलंदाजीसाठी. नक्कीच नक्कीच म्हणजे एकूण 7 गोलंदाज चेंज होतील ना.
तर पहा या ठिकाणी गोलंदाज बाद झाला, त्याच्या 2 धावा ॲड केल्या जातात आणि अगदी हा पंजा नसून तर सत्ता आहे, म्हणजे एकूण 7 धावा आणि या 7 धावेच्या मैदानात एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. म्हणजे या षटकातील फक्त एकच चेंडू अगदी लिगल स्वरूपामध्ये डिलिव्हर केला आहे गोलंदाजाने, त्याच्यानंतर सलगचे 2 नो बॉल आणि अगदी त्याला बाद देखील केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. आमचे पंच फारच कडक आहेत, तुम्ही कोणत्याही प्रकाराची चूक मैदानामध्ये करू शकत नाही. 44 धाव्यांची गरज असताना आता मात्र 24 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्याच्यानंतर 9 वरती 1 आली, त्याच्यानंतर तिसरा चेंडू ज्याच्यावरती 5 आणि 2 धावा पॅनल्टीच्या, अशा 7 धावा तुम्ही येताना पाहताय. पाच स्कोरर आपली भूमिका खूप छान पद्धतीने निभावतात, त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही आहे. परंतु जर का कोणत्याही टीमला कोणती शंका असेल तर प्लीज आपण आपले 12वे प्रतिनिधी अगदी कॉम्बॉक्समध्ये लगेचच उपलब्ध करायचे, जेणेकरून ते तुमच्या स्कोरवरती लक्ष ठेवतील. 24 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात, ज्याच्यामध्ये फलंदाजी करणारी टीम सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा. फ्री हिट आहे, नक्कीच उघडा डोले पहा नीट, हा चेंडू आहे फ्री हिट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याला मिड विकेटच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल करवलंय फलंदाजानं, परंतु एकच धाव आणि या एका धावेनं अक्षय मात्र दुसऱ्या धावेसाठी नकार देतोय. बघता बघता 1 धाव पूर्ण आणि या एका धावेनं एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 25च्या घरामध्ये. त्याला विनंती असेल योद्धा 11 नवी मुंबई आणि टायटन 11 अदानी चेंबूर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की प्लीज आपण रेडी व्हायचं आहे. अवंतर चेंडू, यस थँक्यू अंपायर. इथून मात्र अवंतर चेंडू 26 धावा धावफलकावरती. इथून तुम्हाला निराश व्हायचं नाहीये, हताश व्हायचं नाही. असं म्हटलं जातं ना की स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की ढासळलेल्या घराची विटा देखील लोक सोडत नाही आणि तसं काही कार्य मात्र तुम्हाला करावं लागेल. तर चला स्वतःवरती विश्वास दाखवायचा आहे. ओ हो हो, मिडल ऑफ द बॅट, अक्षयच्या बॅट मधनं येतोय हा लांब लचक तडाका आणि हा षटकार देखील. नक्कीच अविनाश आतापर्यंत 3 षटकार म्हणजे 3 वेळा लावलेल्या पारितोषिकाचा मानकरी अक्षय नक्कीच ठरला आणि एका हाती आपल्या टीमची नौका मात्र तो किनाऱ्याला नेऊन नक्कीच लावेल. परंतु बीच मजदार म्हणजे उठत्या तुफानामध्ये, उठत्या समुद्रामध्ये जर का कोणाची नौका अडकली असेल तर ती फिल्डिंग करणाऱ्या टीमची, कारण की एक गोलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर ज्या गोलंदाजाची निवड केली त्याच्यावरती देखील अक्षय अगदी घणाघाती वार करतोय. म्हणजे अक्षय ज्या प्रकारचे वार आपल्या वैरावरती करतोय ना, त्या जखमा भरायला मात्र खूप मोठं कालखंड नक्कीच लागेल. पुन्हा एकदा शॉट आर्म पुल, पुल इज सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. येतोय हा दर्जेदार षटकार अक्षयच्या बॅटनं. षटकार क्रमांक 4 येतोय अक्षयच्या बॅटमधनं. अगदी ज्या पद्धतीची बॅटिंग तो करतोय ना, त्याच प्रकारचा आनंद समालोचन करण्यामध्ये देखील येत आहे, कारण की गोलंदाज मात्र वारंवार चुका करतात आणि त्या चुकांचा मात्र पुरेपूर समाचार फक्त एकच खेळाडू घेतोय मैदानामध्ये, तो फक्त फलंदाज अक्षय. अक्षय मात्र आता खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर स्कोअर कार्डवरती 38 धावा आहेत आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र 6 धाव्यांची गरज आहे, फक्त 6 धावा म्हणजे 1-6. षटकार क्रमांक 5 अक्षयच्या बॅटमधनं येईल का? विनिंग हिट, विनिंग सिक्सर, विनिंग शॉट अक्षयच्या बॅटमधनं येणं अपेक्षित असेल. हो 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 हो, फटका हेलिकॉप्टर शॉटचं सिलेक्शन केला होता, परंतु टेक ऑफ नाही झालं यावेळी अक्षरचं हेलिकॉप्टर. खऱ्या अर्थाने एकच धाव आणि या एका धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती ती 39च्या घरामध्ये. म्हणजे 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी अद्याप देखील समाप्त झालेला नाही आहे, अद्याप देखील शेवटचा चेंडू बाकी. 39 धावा, 39 रन्स इज ऑन स्कोर कार्ड. 39 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर, 39 रन्स इज ऑन स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अद्याप देखील शिल्लक आहे. नवीन फलंदाज दीपेश मात्र अगदी खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता आहे आणि असं माफ करा अक्षयच आहे, जेणेकरून अक्षयने मात्र षटकार क्रमांक 5 लगावलाय
आणि इथून मात्र ही मॅच देखील तो आपल्या टीमसाठी अवघ्या 2 षटकांमध्ये खुलं करतोय आणि सर्वात वेगवान या टीमनं मात्र 44 धावेला फक्त 2 षटकामध्ये गवसणी घातली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो तुमच्या बॅट्समनसाठी, कारण की काय बॅटिंग केली आहे आणि अगदी लावलेल्या पारितोषिकाचा मानकरी देखील तो ठरलाय. तर या व्यासपीठावरती अक्षय आपलं स्वागत आहे, कारण की नो डाऊट या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील अक्षयच ठरलाय. काय तुफानी बॅटिंग केली आहे, अगदी 2 षटकांमध्ये 44 धावा या बॅट्समननं कुठून काढलेत, म्हणजे प्रति षटकामागे 22 धावा.